आता बातमी वर्ध्यामधून आहे। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झालाय। कार्यक्रमातील गोंधळाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तर मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यामुळे हा गोंधळ झाल्याची माहिती आहे। दरम्यान प्रेक्षकांनी खुर्च्या फेकत या परिसरात गोंधळ घातला। वर्धा सांस्कृतिक महोत्सवामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी हा गोंधळ झाला। आणखी एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। राजकारणातील बाळकडू प्यायले नाही ते माझ्यावर काय बोलणार असा सवाल तटकरेंनी करत टीका केली आहे। महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरेंनी हा पलटवार केलाय। इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेने वारी सुरू आहे अशी टीका दळवी यांनी केली होती। तर महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरेंनी हा निशाणा साधलाय। तर आपण पाहतोय रायगडमध्ये हा सुप्त संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। महायुतीमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले आणि एकूणच दळवी यांनी सुद्धा वारंवार एकमेकांविरोधात वक्तव्य केली आहे। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं, कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चीटिंग आहे असं म्हणते। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। ज्या भाजपच्या पदार पाठ्याशी धरत जे वेगवेगळ्या पदावरती गेले त्यांनी आता माझ्याबद्दलचं काय बोलावं, त्यांनी आपण कशामुळे आहोत हे पहिले बोलावं आणि मग माझं भाजपचं जाणं वगैरे काय तर त्याच्याबद्दल तर नंतर बोलावं। अजून राजकारणातले बाळकडू नाही पियाले, त्यांनी काय कशाबद्दल काय बघ। आता बातमी पटोलेंची आहे। मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ बिनविरोध कसे निवडून आले असा सवाल पटोलेंनी केलाय। आल्हाद कलोतींच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंनी हा सवाल केलाय। तर धमकावून यासह प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले असंही पटोलेंनी म्हणत आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांचे मामाचा पोरगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोधात ते कसे आले, कसा दबाव आणला गेला। आज विड्रॉल तर लास्ट डेट आहे, पण कालच ते सगळं सेटलमेंट करण्यात आलं आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की सामवाम दंड ज्या ठिकाणी बाहुबली वृत्ती आहे त्या बाहुबली वृत्तीचा वापर केला जातो आणि धमकवून आणि प्रलोभनाने अनेक लोकांचे विड्रॉल केले गेलेले आहेत आणि सत्ता पक्षामध्ये बसलेले लोक त्याचा पूर्ण सत्तेचा दुरुपयोग करताना आपण पाहतो आहे। त्याआधी एक सविस्तर बातमी आहे। जयकुमार गोरे यांच्याकडून माजी आमदार राजन पाटील यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। राजन पाटील यांचं नाव दिल्ली अमेरिकेत गेलं असं जयकुमार गोरे म्हणतात। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं। गोरे यांनी उमेश पाटलांवर अशी टीका केली आहे। अमेरिकेतले लोकही म्हणतात अनगर कुठं आहे आणि राजन पाटील कोण आहेत असं गोरेंनी म्हटलंय। ज्यांचं गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक अमेरिकेपर्यंत नाव झाले, अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुठं आहे, ते राजन पाटील कोण आहे। किती शिवा पाटील जो शिव्या खातो तेच मोठा होतो। त्यामुळं आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या येण्यानं प्रचंड मोठी ताकद, प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। अंबरनाथमध्ये शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। अंबरनाथ उड्डाणपुलावरती अपघात झाला असून उमेदवार जखमी आहे, तर 4 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। किरण चौबे सभेसाठी जात असताना गाडीचा भीषण अपघात झाला। अपघात प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय। शिवसेना उमेदवार किरण चौबे हे बुवापाडा या मतदारसंघातून नगरसेवक पदासाठी रिंगणात होते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली, ती आपण बघूया। अंबरनाथमध्ये झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आता अंबरनाथ पोलिसांनी लक्ष्मण शिंदे याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। मी सध्या उभा आहे अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता हीच ती कार आहे ज्या कारवरती लक्ष्मण शिंदे हा कार चालवत होता आणि या कारने 4 जणांचे बळी घेतलेले आहेत। आणि आपण पाहू शकता या कारची जी परिस्थिती आहे
या कारमध्ये चकनाचूर त्या कारचं झालेलं आहे पूर्णपणे। या कारमध्ये ज्या काचा असतील किंवा पुढचा भाग असेल हा पूर्णपणे या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळत आहेत। सध्या याच्यामधील अधिक तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। मात्र या सगळ्या घटनेमुळे अंबरनाथ परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ।